आज शिवसेनेचे नेते आणि खासदार श्री संजय राऊत यांनी कालच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात वक्तव्य करताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती नाहक अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत। या श्री संजय राऊत यांच्या वक्तव्याचा जाहीरपणाने मी या ठिकाणी पहिल्यांदा धिक्कार करतो। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब हे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये केंद्रानं याच्यामध्ये लक्ष द्यावं, केंद्रानं या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधून समन्वय करत असताना महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे हे सुद्धा वेळोवेळी केंद्रापुढे मांडण्याचा प्रयत्न माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून या ठिकाणी केलेला आहे। असं असताना शंड हा शब्द श्री संजय राऊत यांनी आमच्यावरती आणि आमच्या सरकारवरती या ठिकाणी वापरला। संजय राऊत स्वतः कोण आहेत? कारण ज्यांना 15 दिवसापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याकरताचं समन्स म्हणजे एक प्रकारचं आमंत्रणच कर्नाटक सरकारच्या न्याय व्यवस्थेकडनं आलं होतं, ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस ज्या संजय राऊतांच्यात नाही, जे न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ती प्रक्रिया पूर्ण करायला कर्नाटकमध्ये जायला घाबरले, त्यांची किती मोठी फाटली होती मग हे घाबरत असताना न जाताना। मग ते केवढे मोठे शंड आहेत असं जर संजय राऊतांना आम्ही विचारलं तर ते संजय राऊतांना बरं वाटेल का? मग ज्यांनी न्यायालयाचं कवच कुंडल असताना न्यायालयानं तुम्हाला रितसर त्या बाबतीतलं समन्स दिलं असताना न्यायव्यवस्थेचा तुम्हाला सपोर्ट असताना सुद्धा तुम्ही जाऊ शकला नाही आणि हे एका बाजूला असताना मोठ्याने बोलायचं, हाताच्या बाह्या सावरून बोलायचं, म्हणजे कसंही बोललं तरी आपलं खपून जातं, ही जी संजय राऊतांची पद्धत बोलण्याची आहे हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही। संजय राऊतांना माननीय शिंदे साहेबांचा एक सैनिक म्हणून माझं जाहीरपणानं सांगणं आहे, आपलं तोंड आवरा। तुम्ही आता 3.5 महिन्याचा आराम करून बाहेर आलेला आहात, बाहेरचं वातावरण तुम्हाला हे सूट होत नाही असं वाटतंय तुमच्या बडबडण्यावरनं, त्यामुळं पुन्हा तुम्हाला आराम करायची वेळ येऊ नये अशी वक्तव्य संजय राऊतांनी टाळावीत। नंबर 1, संजय राऊत सांगतात की आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकमध्ये जाऊ, बेळगावमध्ये जाऊ। पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व सोडलं का? पवार साहेबांचं नेतृत्वाखाली बेळगावमध्ये जात असताना मग उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली ते जात नाहीत का? म्हणजे उद्धव साहेबांच्या नेतृत्वापेक्षा त्यांना पवार साहेबांचं नेतृत्व मोठं वाटतं। म्हणजे हे संजय राऊत जे 2.5 वर्ष आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांना सांगत होतो की या संजय राऊतांपासून सावध राहावा, हे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहारी गेलेले आहेत। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना हे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधतायत, त्याचा प्रत्यय आज संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरनं आलेला आहे। ते म्हणतात आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली नाही तर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये जाऊ। त्यामुळं संजय राऊत हे निश्चितपणानं आता आपलं नेतृत्वाचं स्थान बदललेलं आहे का काय अशी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। तिसरा आणि शेवटचा मुद्दा, शिंदे साहेबांच्या बद्दल बोलताना शिंदे साहेबांनी कर्नाटकच्या महाराष्ट्र बेळगाव प्रश्नावरती कधी लाट्याकाट्या खाल्ल्या का असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला। मी कालपासून 10 वेळा किमान माध्यमांसमोर बोललेलो आहे की महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरती माननीय तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जी तुकडी बेळगावला गेलेली होती त्याच्यामध्ये माननीय संजय राऊत त्या तुकडीच्या नंतर बेळगावमध्ये गेले, त्यांना तिथं अटक झाली, 40 दिवस त्यांना जेलमध्ये कर्नाटकच्या राहावं लागलं। जेलमध्ये किती छळ झाला, किती आम्हाला मारहाण केली हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी
माध्यमांसमोर पण सांगितलं आणि सभागृहामध्ये सुद्धा या ठिकाणी विधानसभेच्या फ्लोअर ऑफ द हाऊस या ठिकाणी सांगितलेले आहे. जे शिंदे साहेब 40 दिवस जेलमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी राहिले, त्यांच्यावर 4 तास सुद्धा या प्रश्नावरती जेलमध्ये न राहिलेल्या संजय राऊतांना बोलायचा नैतिक अधिकार नाही. आधी तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी लढ्यामध्ये स्वतः उतरा, लाट्या काट्या खावा, 40 दिवस जेलमध्ये राहावा, काय यातना होतात, काय त्रास होतात हे सहन करा, भोगा, आणि मग माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती बोला. संजय राऊतांनी इथून पुढं अशा पद्धतीची बडबड जर बंद केली नाही, आमचे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर अशा पद्धतीचं खालच्या थराला जाऊन बोलायचं जर त्यांनी थांबवलं नाही तर जशास तसं उत्तर शिंदे साहेबांचे सैनिक म्हणून, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सैनिक म्हणून महाराष्ट्रातले शिवसैनिक संजय राऊतांना दिल्याशिवाय राहणार नाहीत. सर, हिंदी में फक्त एवढंच कि जिस तरीके से संजय राउत का क्रिटिसिज्म सीएम एकनाथ शिंदे के ऊपर हो रहा है, इसको आप कैसे देखते हैं? मला अजूनही एक संजय राऊतांच्या बद्दल सांगायचं आहे. आज ते खासदार आहेत राज्यसभेचे. मी मराठीतलं पहिलं संपवतो. आज संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. ते स्वतः तर कधी विधानसभेला निवडून आले नाहीत, कधी लोकसभेला निवडून आले नाहीत, कधी साध्या नगरसेवक पदाला निवडून आले नाहीत. जे संजय राऊत, आज आम्ही जे 50 आमदार माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहोत, आमच्या 50 आमदारांच्या मतावर हे संजय राऊत खासदार आहेत. आम्हाला जर काय वेडं वाकडं करायचं असतं कालच्या राज्यसभेच्या निवडणुकीला तर संजय राऊतांच्या नावापुढं माजी खासदार दिसला असतं. संजय राऊत एवढ्या तावातावानं हाताच्या बाहेर सावरून बोलले सुद्धा नसते, खासदार झाले नसते. तर हा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मनाचा मोठेपणा आहे. आम्ही अनेक जण त्यावेळी शिंदे साहेबांना विचारत होतो की जे संजय राऊत साहेब आपला पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधतायत, त्यांना आता धडा शिकवायची ही राज्यसभेच्या निवडणुकीची वेळ आहे. पण आमचे नेते माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं की उद्धव ठाकरे साहेबांचा आपल्याला आदेश आहे, त्या आदेशाप्रमाणे आपल्याला मतदान करायचं आहे. थोडक्यात संजय राऊत बचावलेले आहेत. आमच्या 50 आमदारांच्या मताच्या जोरावर खासदार झालेल्या संजय राऊतांनी आमच्या 50 आमदारांचे नेते असणारे एकनाथजी शिंदे साहेबांवर असं बोलायचं थांबवावं. परत मी त्यांना सांगतोय, आमची मंत्रिपदं, आमची आमदारपदं ही आम्हाला लांब बाजूला आहेत, पण शिंदे साहेबांबद्दल संजय राऊत जर बोलतील तर त्यांच्याबरोबर 2 हात करायची सुद्धा आमची इथून पुढे तयारी राहील. तुम्ही गेला नाहीत सीमा तिथे, दोन्ही मंत्र्यांनी शिपूट घातला पुन्हा सकाळी म्हणतात. हो, त्यांना त्यांनी किती लांबडं शिपूट घातलं त्यांना तर मी मगाचपासून म्हणतोय, अहो तुम्हाला कोर्टाचा आधार होता, कोर्टाचं समन्स होतं, न्याय प्रक्रिया पूर्ण करायला जायचं होतं. असं असताना तुम्ही गेला नाही. आम्ही तर जायचा निर्णय घेतला, पण 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या भावनांना ठेच पोचू नये, महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम सुरळीतपणाने पार पाडावा म्हणून करता आम्ही जायचं त्या ठिकाणी टाळलं, पुढं ढकललं. आम्ही तर जाणार आहोतच, पण न्याय व्यवस्थेची प्रक्रिया पूर्ण करायला सुद्धा न जाणाऱ्या संजय राऊतांनी किती लांबडं शिपूट घातलं याचा त्यांनी उत्तर द्यावं. पहिलं केंद्रशासित प्रदेश देखील तो संपूर्ण सीमा भाग जाहीर करावा अशी एक मागणी. हे बघा, राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. या 850 गावातल्या मराठी भाषिकांची, 850 गावातल्या नागरिकांची, जनतेची मानसिकता, भावना, लोकभावना ही आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्येच राहायचं आहे, आम्ही महाराष्ट्रामध्येच आहोत. त्या भावनांबरोबर, त्या लोकांच्या बरोबर महाराष्ट्र सरकार आहे. आम्ही वेळोवेळी या संदर्भामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाल्यापासून आम्ही केंद्राकडं जेव्हा ही उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आग्रह धरलेला आहे, केंद्रानं मध्यस्थी करावी, केंद्रानं दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक बोलवावी आणि केंद्रानं समन्वयातनं ह्यातनं मार्ग काढावा. ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीनेचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत काय म्हणतायत, काय भडकाऊ बोलतायत आणि या प्रकरणाला चिघळवण्याचा राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून ते प्रयत्न करतात, याला महत्त्व देण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही. एकीकडे बोमय्या दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्यानंतर म्हणतात शांततेत हा निर्णय सुटला गेला पाहिजे आणि पुन्हा रात्री एक दिवसण्याचा प्रयत्न करतायत. ट्विट करून त्यांना असं म्हटलेलं आहे की आमची जी भूमिका आहे सीमा भागासंदर्भातली ती कायम आहे आणि आम्ही त्याच्यावर ठाम राहू. ठीक आहे, त्यांच्या राज्याची भूमिका ते मांडतायत, आपल्या राज्याची भूमिका आम्ही मांडतोय. मी नेहमी म्हणत आलेलो आहे की या 850 गावातल्या लोकांचं लोकमत पाहिलं
लोकमानसिकता पाहिली तर 80-90% जास्त या 850 गावातल्या लोकांची मानसिकता की आम्ही मराठी भाषिक आहोत, आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे. त्यामुळे या बाबतीत हे बघा 2 बाजूनं आपले प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयामध्ये एक बाजूनं सुप्रीम कोर्टाच्या समोर ही बाब प्रलंबित आहे. तिथं आपण वेळोवेळी सिनियर काउन्सिल लोकांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स घेतोय, त्यांच्या मीटिंग घेतोय, त्यांच्याबरोबर चर्चा करतोय. अधिक भक्कम सुप्रीम कोर्टासमोरची आपली केस कशी मांडता येईल तो प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला दोन्ही राज्यांना एकत्र बोलवून केंद्रीय माननीय पंतप्रधान महोदय, माननीय केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी याच्यात समन्वयाची भूमिका घ्यावी आणि दोघांनाही समोर बसून चर्चेतनं वाटाघाटीतनं हा प्रश्न सोडवावा. दोन्ही बाजूने आपले प्रयत्न सुरू आहेत. आपलं राज्य आपली भूमिका मांडते, आपली बाजू अधिक भक्कम करायचा प्रयत्न करते, त्यांचं राज्य त्यांची भूमिका मांडते. मुख्यमंत्री वारंवार म्हणतात आणि आता जे आहेत त्यांना भाई सगळे म्हणतात, तर आता कर्नाटकाला जाऊन तुम्ही भाईगिरी काय लागतं? तुमची भाईगिरी आता गेली महाराष्ट्रात. आमची भाईगिरी आणि आमची असणारी ताकद, आमचा असणारं जे काय प्राबल्य आहे हे संजय राऊतांनी 5 महिन्यापूर्वी बघितलेलं आहे. आणि मी परत सांगतोय, आम्हाला जे करायचं होतं ते करायची मुभा जर आम्हाला त्यावेळी आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली असती तर आज संजय राऊत माजी खासदार म्हणून कुठंतरी एका कोपऱ्यात बसले असते. त्यांना हे बोलण्याचा आणि हे विचारण्याचा अधिकार नाही. आम्ही आमची जी ताकद आहे ती वेळोवेळी महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण देशाला दाखवली. नुसतं देशातच नाही तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेल्या उठावाची दखल 33 देशांनी घेतलेली आहे. ही नोंद या ठिकाणी 33 देशांच्या पातळीवर झालेली. संजय राऊतांनी त्याचा पहिल्यांदा विचार करावा. या बाबतीत जेव्हा आपल्या पहिल्या 2-3 वाहनांवर काल दगडफेक झाली, तातडीने ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, उपमुख्यमंत्री महोदयांच्या समन्वयक मंत्री म्हणून मी निदर्शनाला आणली. CM साहेब, DCM साहेब दोघंही त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले. मी स्वतः दिवसभरात 2 वेळा कर्नाटक राज्याच्या पोलीस महासंचालकांशी बोललो आणि त्यांना हेही सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या वाहनांवरती तिथं दगडफेक होत असताना जर बघ्याची भूमिका घेतली तर त्याची रिॲक्शन, त्याच्या प्रतिक्रिया ह्या महाराष्ट्रामध्ये उठू शकतात. पण त्यांनी तात्काळ मला DGने परत फोन करून त्यांच्या सांगितलं की 2 वाहनांवर, ट्रकवर विशेषतः झालेल्या दगडफेकीतल्या आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. कन्नड वेदिका रक्षक जी काही संघटना आहे त्याचासुद्धा जो प्रमुख त्यांचा कोण पदाधिकारी आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे त्याच्यानंतर हे प्रकरण आता निवडलेलं आहे. तुम्हाला म्हणतात की तुम्ही निर्णय घेतात मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. एकूणच सरकार याबाबत गंभीर दिसत नाहीये. त्यामुळे पुढच्या 24 ते 48 तासामध्ये परिस्थिती नियंत्रणात नाही आली तर मला स्वतःला तिथे जावं लागेल. पवार साहेबांना माहिती आहे 24 तासात 48 तासाच्या आतच ही परिस्थिती निवळणार आहे. त्यांना तिकडे जाण्याची वेळ येणार नाही. काल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की पवार साहेबांना बेळगावमध्ये जाण्याची वेळ येणार नाही. त्याच्या अगोदरच ही परिस्थिती निवळेल. त्यामुळं पवार साहेबांना तिथं जाण्याची वेळ येणार नाही. अशा पद्धतीनं आम्ही दोन्ही राज्यांचे वरिष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ नेते, मंत्री, मुख्यमंत्री आपसात बोलून हे प्रकरण लवकरात लवकर शमावं अशासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधक कायम म्हणतायत की महाराष्ट्र इतका हतबल का झालाय, आरेला कारण उत्तर का दिलं जातं? विरोधकांचं कामच आहे टीका करायचं. जे प्रयत्न गेल्या 5 महिन्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही केले, 2.5 वर्ष माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांच्याच काळात 2020 सालापासून 850 गावांना ज्या सवलती आपण देत होतो, ज्या सुविधा आपण देत होतो, जी मदत आपण देत होतो ती उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळात का बंद झाली? एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेल्या ती मदत कशी परत लगेच चालू झाली? याचं उत्तर पहिलं विरोधकांनी द्यावं. आम्ही जे करतोय ते त्या 850 गावातल्या मराठी भाषिकांच्या हिताचं करतोय, त्यांना मदत करणारं करतोय, त्यांना दिलासा देणारं करतोय. ज्याने 2.5 वर्षात काहीच केलं नाही, ऑनलाईन सरकार चालवलं, फेसबुक लाईव्हवर सरकार चालवलं, त्यांच्या समर्थकांना अशा पद्धतीने आम्ही काही करत नाही हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी काय दिल्लीत जाऊन काय प्रश्न केलेले आहे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती याची बेची करून कोण म्हटलं हे? संजय राऊत तुमचे नेते दिल्लीत गेलेले आणि काँग्रेसच्या, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षांना वाकून कसा नमस्कार केला, कशा पद्धतीनं त्यांच्या पुढं ते वाकले, हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे.
ज्यांचे नेतेच दिल्लीमध्ये जाऊन, म्हणजे ज्या काँग्रेसला कधीच बरोबर घेणार नाही, ज्या काँग्रेसबरोबर कधीच जाणार नाही, तसं करायची वेळ आली तर माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेन असं म्हणणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्रच त्याच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटायला मुंबईतनं दिल्लीत जातात, त्यांना अभिवादन, त्यांना नमस्कार करतात, त्यांना भेटतात, त्यांच्या पुढं या ठिकाणी कशा पद्धतीनं वागतात हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. एक काळ असा होता, मोठे मोठे दिल्लीतले नेते हे मातोश्रीवर वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना भेटायला यायचे, त्यांची वेळ घेऊन यायचे. आणि दुसरी वेळ अशी आली की त्याच वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सुपुत्रासह मुंबईतनं दिल्लीला जातात आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना भेटतात. हे संजय राऊतांना दिसत नाही का? याला काय नेमकं म्हणायचं याचं उत्तर संजय राऊतांनी पहिलं द्यावं आणि मग आम्ही कुणापुढे नतमस्तक होतोय आणि आम्ही काय करतोय ह्याच्यावर त्यांनी नंतर बोलावं. सर, विषय असा आहे की आता सध्या जे राजकारण चालू आहे, कर्नाटकमध्ये निवडणूक येणार आहे पुढच्या त्या काळामध्ये, आणि त्या अनुषंगाने कुठेतरी महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सरकार असल्यामुळे नरमाईची भूमिका घेतली असं देखील आता सुरू. राज्याच्या हिताच्या आड जर कुणी येत असेल तर महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारला राज्याचं हित प्रथम प्राधान्य क्रमावरती आहे. राज्याच्या हिताच्या आड जो कुणी येत असेल, जी काही भूमिका असेल ती आम्ही सहन करणार नाही. राज्याचं हित आमच्यासमोर प्राधान्यानं आहे. आणि मी परत सांगतोय, हा प्रश्न चर्चेतनं, वाटाघाटीतनं, हिंसाचार न होता समोपचारानं सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. एसटी बसेस किती थांबलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याचं किती नुकसान झालेलं आहे? अजून तरी आपण एसटी बसेस थांबवण्याचा कुठेही निर्णय घेतलेला नाही. काल आपल्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री महोदयांना कर्नाटक सरकारकडनं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातनं येणाऱ्या वाहनांना रस्त्यावरती योग्य प्रकारे आम्ही सुरक्षा देऊ. काल माननीय त्यांच्या मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा स्पष्ट हे केलेलं आहे. त्यामुळे आता तरी कुठली वाहतूक आपण थांबवलेली नाही. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे कि इस विषय पे अपोजिशन जो है, खास करके संजय राउत आपको टारगेट कर रहे हैं, कह रहे हैं कि ये सरकार जो है वो डरती है कदम उठाने से और इसलिए ये प्रॉब्लम और ज्यादा चिघलते जा रहा है. कौन डरता है इसका जवाब पहले संजय राउत जी ने देने का है. हम लोग बिल्कुल डरते नहीं हैं. मैं कल भी कहा था, आज भी कह रहा हूँ और फिर कल भी कहूँगा, हम कर्नाटक के बेलगांव में जाने वाले थे, लेकिन परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के महापरिनिर्वाण दिन होने की वजह से उस फंक्शन में कोई बाधा न आए, इसके लिए हमने वो दौरा पोस्टपोन किया. लेकिन संजय राउत को 15 दिन पहले कर्नाटक के न्यायालय का समन्स आया था. एक तरह से कर्नाटक के न्याय व्यवस्था का उनको निमंत्रण था. फिर भी संजय राउत न्याय प्रक्रिया, लीगल प्रोसेस पूरा करने के लिए भी कर्नाटक में क्यों नहीं गए? वो डरपोक नहीं है क्या? अगर उनको न्यायालय का सपोर्ट, न्यायालय का आधार है, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करने के लिए उनको बुलाया गया था, तो बिना डरते हुए उन्होंने जाना चाहिए था, कोर्ट के सामने हाजिर होना चाहिए था और कोर्ट का सब प्रक्रिया पूर्ण करके वापस आना चाहिए था. इतना करने में भी जो डरते हैं उनको किसी और को डरपोक कहने का जरूरत नहीं है. और ये संजय राउत ये किसको कह रहे हैं? हम जो 50 आमदार है, हमारे जो नेता एकनाथ जी शिंदे साहब है, उनके बारे में संजय राउत ये कह रहे हैं. संजय राउत आज तक कभी भी ना ग्राम पंचायत को चुन के आए, ना पंचायत समिति को चुन के आए, ना नगर सेवक पद को चुन के आए, ना आमदार बन के चुन के आए, ना खासदार बन के चुन के आए. लोकसभा, विधानसभा, इसमें कभी भी वो लोगों के मतों में चुन के नहीं आए. संजय राउत आमदारों के मत के ऊपर चुन के आए. और अभी भी जो इतने जोर से बोल रहे, अभी 4-5 महीने पहले जो राज्यसभा का चुनाव हुआ, हमारे ही 50 आमदारों के मत लेके संजय राउत राज्यसभा के खासदार बने हैं. अगर हम लोग उस टाइम उनको मत नहीं देते तो अभी किसी कोने में माजी खासदार बन के संजय राउत बैठे होते होंगे. ये खाली माननीय एकनाथ जी शिंदे साहब जो हमारे नेता है उनका बड़प्पन है. हम लोगों ने उस टाइम पूछा था कि जो संजय राउत अपनी शिवसेना को राष्ट्रवादी के साथ में लेके बिठाना चाहते हैं, हम संजय राउत को वोट नहीं देना चाहते. लेकिन तभी भी हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब ने कहा कि उद्धव जी ठाकरे साहब का आदेश है, हमको ये आदेश का पालन करना है. इसलिए शिंदे साहब का बड़प्पन है
कि उन्होंने हमें उनको मत देने को कहा, नहीं तो आज भी किसी कोने में माजी खासदार बनके संजय राउत बैठे रहेंगे। 48 घंटों का आपको अल्टीमेटम दिया है पवार साहब की तरफ से। उन्होंने कहा है कि अगर आप ये जो इशू है रिजॉल्व नहीं कर पाते तो वो खुद यानी महाविकास आघाड़ी के नेताओं के साथ वहां पे जाएंगे और लोगों से बात करेंगे। इस अल्टीमेटम को कैसे देखते हैं? इसके बारे में हमारे डीसीएम साहब ने कल बहुत स्पष्ट तरह से कहा है कि ये टाइम माननीय पवार साहब को नहीं आएगा, 48 घंटे के पहले ही ये इशू सॉल्व किया जाएगा। और मैं आपको कहता हूँ, माननीय हमारे मुख्यमंत्री जी, हमारे उप मुख्यमंत्री जी, मैं स्वयं कर्नाटक के सभी नेताओं के साथ, सभी वरिष्ठ पुलिस अधिकारियों के साथ कल दिन भर में संपर्क में था। अभी उधर का सिचुएशन पहले तरफ से रूटीन पे आ रहा है और इसलिए पवार साहब को वहां जाने की जरूरत नहीं पड़ेगी, हमारा वो प्रयास चल रहा है। अभी भी सिचुएशन नॉर्मल नहीं है। बेळगाव से आने वाली बसेस जो है महाराष्ट्र के, उनको अब रोका गया है। महाराष्ट्र से भले ही हम कह रहे हैं कि बसेस जा सकती हैं, लेकिन अभी भी सिचुएशन दोनों तरफ से नॉर्मल नहीं है। दूसरी तरफ महाराष्ट्र में भी हम प्रोटेस्ट देख रहे हैं, नासिक में हो जहाँ पे कर्नाटका बैंक के बाहर प्रोटेस्ट हुई, या अब मुंबई में एक प्रोटेस्ट होने वाली है, तो रिएक्शंस अभी भी आ रहे हैं। सिचुएशन नॉर्मल नहीं। देखिए, एक्शन को रिएक्शन आता है। पहली एक्शन कर्नाटक ने चालू की, उसका रिएक्शन महाराष्ट्र में आया, लेकिन फिर भी कल हमारे नेता सीएम साहब एकनाथ जी शिंदे साहब, डीसीएम साहब फडणवीस साहब ने कहा है कि महाराष्ट्र की जनता को शांत रहने का आह्वान उन्होंने किया है, अपील उन्होंने किया है। कल से अच्छा सिचुएशन आज है, हर तरफ अपनी भी महाराष्ट्र की पुलिस रास्ते पे है, क्योंकि कॉमन मैन को, आम आदमी को इसका कोई तकलीफ न पहुँचे, इसके लिए महाराष्ट्र की सरकार अलर्ट में है। और मुझे ये लगता है कि आज दोपहर तक ये सिचुएशन नॉर्मल में आ जाएगी। सर, ये तो अभी की बात हुई, लेकिन अगर हम लॉन्ग टर्म में देखें, ये जो इशू है ये अभी का नहीं है, बहुत सालों से ही चलता आ रहा है। इसका फिक्स सोल्यूशन आपकी सरकार की तरफ से क्या सामने रखा जा रहा है, जब आप कह रहे हैं कि इसमें सेंटर को भी हम इन्वॉल्व कर रहे हैं? जैसे कल डीसीएम ने भी कहा था कि अमित शाह को खुद वो ब्रीफ करेंगे, तो क्या फिक्स सोल्यूशन आप इसमें देखते हैं, या फिर ये लड़ाई कोर्ट में ही लड़ी जाएगी? मैंने अभी भी कहा, 2 विंग में इसका सॉल्यूशन निकालने का प्रयास हम लोग कर रहे हैं। जो लीगल मैटर है उसके बारे में हमारी जो लीगल टीम है वो उसके ऊपर काम कर रही है। हम जो समन्वयक मंत्री है, हमारे लीगल टीम से दिन में 2-3 बार संपर्क में रहते हैं। वो काम हमारा एक तरफ से चल रहा है, और दूसरी तरफ आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट जिसको कहते हैं कि केंद्र सरकार ने इसमें दोनों राज्यों को सामने बिठा के उसका कॉम्प्रोमाइजिंग सॉल्यूशन निकालना चाहिए। दोनों तरफ से हमारा प्रयास ये इशू रिजॉल्व करने के लिए चल रहा है। ओके, थैंक यू। मुख्यमंत्री ने फोन पे बात की थी कर्नाटक के मिनिस्टर से, क्या कहना चाहेंगे उसके ऊपर? क्या मुख्यमंत्री ने फोन पे बात की थी कर्नाटक? अच्छा, कर्नाटक के सीएम साहब के साथ जो बात हुई, उनको हमने यही कहा कि जो कर्नाटक में महाराष्ट्र पासिंग व्हीकल्स के ऊपर पत्थरबाजी हो रही है वो ठीक नहीं है, उसका रिएक्शन महाराष्ट्र में भी आ सकता है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र के व्हीकल्स को हम प्रोटेक्शन देंगे और जिन्होंने ये कदम उठाया है उनको हम कार्रवाई करेंगे, और उनके कहने के बाद जो लोगों ने पत्थरबाजी की, जो संगठन के उधर के पदाधिकारी थे, उनके ऊपर कार्रवाई कर्नाटक सरकार ने की है। यही मैं कह रहा हूँ कि अभी आज दोपहर के शाम के बाद धीरे धीरे ये सब इशू रिजॉल्व होके परिस्थिति पूर्वपद पर आ जाएगी। और सराउंडिंग एरियाज हैं उनको सेंट्रली एडमिनिस्ट्रेटेड या यूनियन टेरिटरीज की तरह देखा जाए या उसमें बदलाव किया जाए, तो इसको महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार के साथ बात करेगी क्या? हम जो हमारे इश्यूज है उसके बारे में माननीय प्रधानमंत्री महोदय के साथ और माननीय केंद्रीय गृह मंत्री महोदय के साथ हम लोग हमारा डेलीगेशन लेके उनको मिलने वाले हैं। उस डेलीगेशन के मीटिंग में ये सब इश्यूज उनके साथ डिस्कस किए जाएंगे, और हमारा बार बार यही कहना है कि जो कॉम्प्रोमाइजिंग फार्मूला रहेगा, जो कॉम्प्रोमाइजिंग सॉल्यूशन रहेगा, उसके ऊपर केंद्र सरकार ने निर्णय लेना चाहिए, और हमारा वही प्रयास हमारे सीएम साहब और डीसीएम साहब दोनों कर रहे हैं। ओके, थँक्यू। चला आता मला दौरा सुरू करायचा आहे। तुमचं लीगल टीम सोबत कसं बोलणं सुरू आहे? आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट तुम्ही कशा पद्धतीने तयारी आहात? आणि दुसरं असं की सध्या परिस्थिती काय नॉर्मल होते आहे, परिस्थिती कशी? याच्यामध्ये
केंद्रामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आपली केस प्रलंबित आहे त्याच्यामध्ये केंद्रातले आपले सुप्रीम कोर्टामधले आपले सिनियर काउन्सिल हरीश साळवे साहेब, माननीय ॲडव्होकेट सिनियर काउन्सिल श्री वैद्यनाथन साहेब, श्री द्विवेदी साहेब, ही 3-4 सिनियर काउन्सिल, कौर मॅडम, हे सगळे त्याच्यामध्ये काम करतायत. आपले ॲडव्होकेट महाराष्ट्र सरकारचे श्री जाधव साहेब हे सगळे काम करतायत. एकदा दोनदा आमचं त्यांच्याशी माझं बोलणं होतं, माननीय चंद्रकांत दादांचं बोलणं होतं, माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा साळवे साहेबांशी बोललेले आहेत. लीगल बाजू आपली अतिशय भक्कम करायचं काम आपली लीगल टीम करते. आमच्या 2-2 व्हिडिओ कॉन्फरन्स सुद्धा त्यांच्याबरोबर झाल्यात. माझी विनंती आपल्याला एक आहे, आम्ही काय स्टँड घेतोय हा जर आत्ता डिस्क्लोज केला तर मग कोर्टापुढं आम्ही काय मांडणार आहोत, आम्ही कसं जाणार आहोत, हे थोडंसं समोरच्या बाजूला सावध केल्यासारखं होईल. म्हणून अधिक स्पष्ट त्याच्या बाबतीत न बोलता राज्याच्या हिताच्या दृष्टीनं सगळं करण्याचं काम आमची लीगल टीम पण करते आणि आम्ही दोन्ही समन्वयक मंत्री पण करतो आहोत. आपला दौरा कधी होणार आहे? लवकरच होईल. दादा आणि मी एकत्र बसणार आहोत, आम्ही दोघंजण ठरवणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत. काल माननीय मुख्यमंत्री महोदयांचं, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं कर्नाटकच्या मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी जेव्हा तिथं स्वतः लक्ष घातलं तेव्हा हा दंगा कमी झाला, त्या लोकांवर कारवाई झाली. कर्नाटक सरकारनं आपल्याला अश्युअर केलेलं आहे, आपल्याला खात्री दिलेली आहे की कुठल्याही महाराष्ट्रातल्या नागरिकांवर, मराठी नागरिकांवर आम्ही असा अन्याय होऊ देणार नाही. निश्चित मला विश्वास आहे की त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आहे, त्यामुळे ते त्याच्याप्रमाणे कार्यवाही करतील आणि परिस्थिती आज दुपारनंतर कदाचित पूर्वपदावर येईल असं मला वाटतं. धन्यवाद. नहीं, मला निघायचं है. कर्नाटक के सीएम साहब ने यही बताया है, जब हमारे सीएम साहब उनके साथ बात किए, हमारे डिप्टी सीएम साहब उनके साथ बात किए, तभी उन्होंने कहा है कि ऐसी सिचुएशन कर्नाटक में न हो, इसलिए जो भी लीगल एक्शन लेनी है हम लेंगे और किसी को भी कायदा हाथ में लेने के लिए हम नहीं देंगे. और उसके बाद जो लोगों ने महाराष्ट्र के व्हीकल पर पत्थरबाजी की उनके ऊपर एक्शन लिया है. जो उनके उनके संगठन के कोई लोग थे उनके ऊपर भी एक्शन ली है. और मुझे ऐसा लगता है कि आज दोपहर के बाद दोनों स्टेट की परिस्थिति पूर्वपद पर आ जाएगी. ओके, थैंक यू.